9 दिवस देवीचा आपण उत्सव करतो. बरोबर. आता देवी म्हणजे कोण? तर आपली आई असते. मग आईबद्दल आपण एक भावना, श्रद्धा ही अर्पण करायची म्हणजे नवरात्र. हा अगदी बरोबर. साधा सोपा जो मी लावलेला अर्थ तुला सांगते. आपण घटस्थापना करतो, मग त्याची काय पद्धत आहे? की आपण 4 भागामध्ये किंवा 4 मुख्य असे भाग आपण नवरात्राचे असतात. एक देवता स्थापन असतं, नंतर मालाबंधन, नंदादीप आणि कुमारिका पूजन. या 4 गोष्टी नवरात्रामध्ये महत्त्वाच्या असतात. तुला आणखीन एक मी घटस्थापनेची माहिती सांगते की ज्यावेळेला आपण श्रीफळ वगैरे ठेवतो की नाही, ती एक प्रकारची घटस्थापना झाली. पण काही जणांकडे त्याच्यावर श्रीफळ न ठेवता त्याच्यावर एक तबक ठेवतात किंवा ताम्हण ठेवतात, त्याच्यावर तांदूळ पसरतात आणि त्याच्यामध्ये देवीची प्रतिष्ठापना करतात. नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे. मुख्य जे आपण जे सगळ्या घरामध्ये केले जातात ना, ते एक चैत्रातलं नवरात्र असतं. त्याला वासंतिक नवरात्र असं म्हणतात बरं का. ते ही देवीचीच उपासना केलेली असते. नंतर दुसरं जे नवरात्र ते आत्ता आहे शारदीय नवरात्र. आत्ता जे अश्विन महिन्यात असतं ना, अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे आपण नवरात्र बसवतो त्याला नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्र. ते अश्विन महिन्यातलं ते शारदीय. आणि पौष महिन्यामध्ये जे करतात त्याला शाकंभरी नवरात्र असं म्हणतात. उपवास म्हणजे जास्तीत जास्त देवाच्या जवळ आपण वास करणे, म्हणजे त्याची हे करण्याकरता, प्रार्थना करण्याकरता किंवा सेवा करण्याकरता आपण जास्तीत जास्त आपलं मन शांत किंवा सात्विक पद्धतीने आपलं त्याची पूजा केली गेली पाहिजे. हा त्याच्या मागचा खरा हेतू आहे. देवी भागवतीमध्ये देवीला कुठले नैवेद्य कुठल्या दिवशी दाखवायचं हे सुद्धा सांगितलं. आणि ते जर तू नैवेद्य बघितलेस ना, मी तुला सांगतेच आता, पण ते जर तू बघितलेस ना तर ते इतके सोपे आहेत की आपण सहज ते दाखवू शकतो. म्हणजे हे करावं ग, मनोभावे करावं, श्रद्धेने करावं, प्रेमाने करावं. आणि जे अगदी मला सगळ्यांना सांगावं असं नेहमी वाटतं की जे तुम्हाला शक्य आहे, जे तुम्हाला जमेल, कुठलंही टेन्शन न घेता अरे बापरे म्हणत काही करू नये, छान देवापाशी जावं. काय कसे आहात मंडळी? कॉस्मो स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता नवरात्राला अवघे काहीच दिवस बाकी आहे. आता नवरात्र म्हटलं की आपल्याला पूजा, घटस्थापना, मग तो खेळ असो किंवा आपण पूजा कशी केली पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. मग आज याच विषयांवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत यूट्यूबवरच्या लाडक्या आजी, त्या म्हणजे अनुराधा तांबोळकर. नमस्कार. तुम्ही आलात आमच्या पॉडकास्टवर, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. अगं मलाच इतका आनंद वाटतो. आणि मुख्य म्हणजे काय माहिती का, की तुझ्यासारख्या तरुण मंडळींना आता हे म्हणजे असं याची माहिती घ्यावीशी वाटते, याचा आनंद खूप जास्त होतो. माझ्यासारख्या पिढीला असे बरेचसे प्रश्न पडलेत की नवरात्र कशी साजरी करतात, कारण पूजा कशी मांडली पाहिजे किंवा पूजेत काय काय केलं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी माझ्या तरी डोक्यात आहेत किंवा मी पण करते, सो मला पण त्या कळल्या पाहिजे. बरोबर आहे. आता मग माझा पहिलाच प्रश्न असा आहे की नवरात्र कशी साजरी करावी आपण? हे बघ, आता खरं सांगू का, नवरात्र म्हणजे देवीचा उत्सव आहे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 9 दिवस देवीचा आपण उत्सव करतो. आता देवी म्हणजे कोण? तर आपली आई असते. मग आईबद्दल आपण एक भावना, श्रद्धा ही अर्पण करायची म्हणजे नवरात्र. हा अगदी साधा सोपा जो मी लावलेला अर्थ तुला सांगते. आता नवरात्र याचा अर्थ काय? नवरात्र म्हणजे 9 रात्र झाल्या, म्हणजे देवीची 9 रात्र आपण जी उपासना करतो त्याला नवरात्र म्हणतात. मग ती उपासना आपण कशा पद्धतीने करतो, प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते आणि त्या पद्धतीने जे आपण साजरं करतो ते नवरात्र. आता नवरात्र म्हणलं की नवरात्राच्या मागे पण अशा बऱ्याच गोष्टी, जी कथा आली. आता तुम्ही आजी आहात यूट्यूबवरच्या लाडक्या, मग तुमच्या दृष्टीने म्हणजे तुमच्या तोंडून ती कथा कशी काय आहे? अगं प्रत्येक आपल्या सणावारांच्या मागे, म्हणजे सणांच्या मागे एक छोटीशी कथा असते, अर्थात ती आख्यायिका असते आणि कुठेतरी ती लिहून ठेवलेली असते. आता मला माझ्या आजीने सांगितलं तर ही आजी आज तुला सांगते. म्हणजे तर काय होतं की पूर्वी, अगदी खूप खूप वर्ष, म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक दैत्य होता बरं का. आणि त्याने ब्रह्माची, म्हणजे ब्रह्मदेवाची खूप उपासना केली आणि एक तप केलं आणि त्यामुळे ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने त्याला सांगितलं की तू वर माग, कारण तू माझी इतकी सेवा केलेली आहेस, इतकं तप माझे केलेलं आहेस, तर तू वर मागू शकतोस तर माग एखादा वर वगैरे. महिषासुराने असा वर मागितला की मला मरण यायला नको, मी अमर असलं पाहिजे असं.
किती छान ना. अमर, हा ना. तर मग तो म्हणजे त्यावेळेला ब्रह्मदेव म्हणाले की सगळी जी गोष्ट जी पृथ्वी तलावर जे काही येतं त्याला सगळ्यांना मृत्यू हा आहेच आहे. बरोबर आहे. तेव्हा मी काही तुला असा वर देऊ शकत नाही, तू दुसरा कुठला तरी वर माग. मग महिषासूर हुशार होता. त्याने काय सांगितलं की मला कुठल्याही दानव, बरं. मानव, हम्म. देव आणि पशु यांच्याकडनं मृत्यू यायला नको. बाप. म्हणजे त्याने एक हेच केलं की नाही की या हो. लोकांकडनं मृत्यू आला नाही म्हणजे मी अमरच झालो. बरोबर. पण आता ब्रह्मदेवाच्याही लक्षात आलं असेल त्यावेळेलाही कदाचित, परंतु त्याने वर माग म्हटल्यामुळे त्याने त्याला तथास्तु म्हटलं आणि तो वर मिळाला. आणि त्यानंतर महिषासुराने दानव, मानव, नंतर देव आणि सगळे पशु जे काही पृथ्वी तलावर त्यावेळेला होते त्या सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणजे स्वर्गामध्ये त्याने आपलं एक वर्चस्व स्थापन करायला सुरुवात केली, सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्याचा तो एक आनंद त्याला खूप मिळत होता. असुरी मग आनंद. अगदी अगदी असुरी आनंद जो म्हणतो की नाही आपण, तो त्याच्याकडनं मिळत होता. मग असं हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला देवांना त्याचा खूप त्रास व्हायला लागला, मग हे सगळे त्याचा जो छळ बघून किंवा हा जो त्रास होत होता ते बघून हे सगळे देव ब्रह्मा, विष्णू, महेशकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की असा असा महिषासूर आम्हाला खूप त्रास देतो, तर ह्याच्यातनं काहीतरी मार्ग काढा. कारण आम्हाला ऋषी म्हणाले आम्हाला होमहवन करता येत नाही, देव म्हणाले आम्हाला काही बाकीच्या गोष्टी म्हणजे कुठेच शांतता अशी कुठे राहिलेली नाहीये. मग असं म्हटल्यावर त्यांनी विचार केला तर त्याला दानव, मानव, पशु आणि एक देव यांच्याकडनं तो वध होऊच शकणार नाहीये. तर मग आता काय करायचं? त्यावेळेला त्या ब्रह्मदेव म्हणाले की त्याने स्त्रीपासून म्हटलेलं नाही, तर आपण स्त्रीची उत्पत्ती करून म्हणजे तिच्याकडनं त्याचा आपण वध करू शकतो. आणि म्हणून त्या तिघांच्या ह्याच्यातनं पार्वतीने म्हणजेच दुर्गा माताने जन्म घेतला किंवा तिचं रूप तयार झालं. उत्पत्ती झाल्यानंतर दुर्गेने म्हणजेच महालक्ष्मी म्हणूयात आपण, हे सगळी रूपं आहेत ही सगळी पार्वतीचीच आहेत. तिने महिषासुराशी 9 दिवस युद्ध केलं आणि तिचं मग 10व्या दिवशी तिने त्याचा वध केला. आणि म्हणून ती जे हे युद्ध करत होती म्हणून ते 9 दिवस 9 रात्र आपण तिच्याकरता हे आपण राखून ठेवलेले आहे. म्हणजे तिच्याबद्दल हे करायलाच की तू आज त्याच्यातनं आमची मुक्तता केली महिषासुरामधून, महिषासुराच्या छळातनं, आणि म्हणून आपण नवरात्र करतो. ही त्याच्या मागे एक आख्यायिका जी मला माझ्या आजीने सांगितली ती मी आज तुला सांगते. आता कथा तर मला कळालीच आहे. आता आपण पूजा कशी केली पाहिजे, म्हणजे आपण घटस्थापना करतो, मग त्याची काय पद्धत आहे जी मला पण कळाली पाहिजे. अगदी साधी गोष्ट आहे की आपण 4 भागामध्ये किंवा 4 मुख्य असे भाग आपण नवरात्राचे असतात. एक देवता स्थापन असतं, नंतर मालाबंधन, नंदादीप आणि कुमारिका पूजन. या 4 गोष्टी नवरात्रामध्ये महत्त्वाच्या असतात. आता त्याच्यातून काय झालं माहिती का की आपल्याकडे शास्त्र, प्रथा, परंपरा आणि हौस हे प्रत्येक सण करताना या गोष्टी आपण आपल्याकडे होत राहतात. म्हणजे शास्त्र जे असतं ते अगदी सोपं साधं असतं, पण त्याच्यामध्ये मग प्रथा पडते. म्हणजे कसं की आता तुझ्या भागामध्ये आहे तिथली प्रथा वेगळी, मग त्याच्यात परंपरा येते, मग ती प्रथा सांभाळता सांभाळता तुला तुझी परंपरा म्हणजे म्हणजे घराण्याची परंपरा सुरू होते आणि त्याच्यातनं मग हौस होते. म्हणजे त्याची निर्माण होतं की नाही मला हौस आहे बाबा, मी मग देवीला हे दागिने घालीन, मी ते अशी साडी नेसवीन. हे सगळे हौसेचे किंवा एक सोहळ्याचे प्रकार म्हणू शकतो. पण शास्त्राप्रमाणे ह्या ज्या 4 गोष्टी मी तुला आता सांगितल्या ना, या जास्त महत्त्वाच्या आहेत. आता तुम्ही या 4 गोष्टी सांगितल्या, त्यातली देवता स्थापना जी आहे ती कशी केली पाहिजे? देवता स्थापना म्हणजे घटस्थापना. आता घटस्थापना म्हणजे आपण काय, तुला अगदी थोडक्यात सांगते की ज्या दिवशी आपल्याला नवरात्र बसतं त्या दिवशी सकाळी आपण शुचिर्भूत व्हावं. नंतर आपल्या देवापाशीची जागा जी असते ती स्वच्छ धुवून पुसून कोरडी करावी, तिथे छान रांगोळी काढावी, त्याच्यावर पत्रावळ किंवा ज्या ठिकाणी आपल्याला घटाची स्थापना करायची असते त्या ठिकाणी पत्रावळ म्हण किंवा केळीचं पान किंवा तबक जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण त्याच्यामध्ये म्हणजे जे आपल्याकडे असेल ते आपण तिथे ठेवायचं. त्याच्यावर वरती माती जी असते शेतातली माती ती आपण काळी माती काळी मातीच ठेवतो आपण. कारण काळी माती म्हणजे त्याच्यात आपण धान्य पेरणार असतो ना ग, मग ते उगवायला पाहिजे ना, म्हणून ती काळी माती. आणि पूर्वी शेतामध्ये घरं असायची त्यामुळे ती माती सहज उपलब्ध असायची. हल्ली बाजारात तशी माती सुद्धा विकत मिळते बरं का. लोक बाजारातून घेतात. हो अगदी अगदी. कारण आता आपल्या जवळ जी माती असते ती वेगळी असते, ती शेतातली माती असेल तर केव्हाही छान. त्यामुळे मग शेतातली माती जी माती असेल ती साधारण 1-1.5 इंचाचा असा तो थर आपण पसरवायचा
त्याच्याबरोबर मध्ये घटस्थापना म्हणजे घटाची स्थापना करायची. बर. आता तो घट कुठल्या पद्धती कुठला असतो, एक मातीचा असतो किंवा तांब्याचा असतो. बरं. जिथे मातीचे अवेलेबल, पूर्वी काही तांबा वगैरे एवढं नव्हतं म्हणून मातीचे वापरले जायचे. आता तांब्याचे सरसकट बहुतेक ठिकाणी वापरले जातात. मग त्याची म्हणजे तो मधोमध ठेवायचा. त्याच्यात भरपूर म्हणजे अगदी गळ्यापर्यंत पाणी भरायचं. मुख्य म्हणजे त्या पाण्यामध्ये दुर्वा, हळद, कुंकू, रुपया, हळकुंड, सुपारी हे सगळं घालायचं. नंतर ही जी माती आपण जी बाजूने, त्याला वेदिका म्हणतात बरं का. माती किंवा शेत नंतर म्हणतात, शेत, पण त्याला वेदिका म्हणतात. त्या वेदिकाची पण आपण पूजा करायची. हळदी, कुंकू, फुलं हे सगळं तिला व्हायचं. त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि ती ओलसर करायची. मग तिच्यामध्ये आपण जे आपण सप्तधान्य जे असतात, प्रत्येक भागामध्ये जे सहज उपलब्ध असतं असं ते धान्य घेतात. मग त्याच्यात तांदूळाच्या साळी असतात, गहू, ज्वारी असते, हरभरे असतात, कुठे जवस असतं. असं ज्या पद्धतीने तुम्हाला ती 7 धान्य मिळतील ती सगळी 7 धान्य अगदी 1-1, 2-2 चमचेच घ्यायचे, ते एकत्र करायचे आणि त्या वेदिकावरनं सगळीकडनं ती पसरवायची. त्याच्यावर पुन्हा माती घालायची बरं का. नुसती जर तू पसरलीस आणि वरनं पाणी घातलं तर ते काही उगवणार नाही. म्हणून थोडीशी वरनं माती घालायची, पुन्हा पाणी शिंपडायचं, म्हणजे आपली वेदिका तयार झाली. आता कलशामध्ये आपण पाणी घालून बाकीच्या गोष्टी घातलेल्याच आहेत. आता त्याच्यात आपण विड्याची पानं ठेवायची किंवा आंब्याची पानं, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. मग त्याच्यामध्ये तेच म्हणजे ती पानं घालताना सुद्धा त्याची जी देठाची बाजू असते, कुठली आंब्याची घे नाहीतर विड्याची घे, त्याची देठाची पानं आत गेली पाहिजे आणि टोकं जी असतात ती वर असतात. मग त्याच्यावरती आपण नारळ जो असतो तो सुद्धा सोललेला नाही बरं का. ज्याला त्याच्याशी हे असतात काय म्हणून काठ्यासारखं जे असतं की नाही, त्याच्या सगळं तो करायचा, त्या स्थापना करायची. त्याच्यावर हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे, हळदी स्वस्तिक काढायचं आणि मग तो त्याच्यावर ठेवायचा. त्या नारळाची सुद्धा शेंडीची जी बाजू असते ती वर असली पाहिजे. म्हणजे ही आपली घटस्थापना झाली. म्हणजे आपण वेदिका स्थापना केली, कलश स्थापना केली, कलशामध्ये पाणी भरलं, त्याच्यात हळदी कुंकू वगैरे घातलं, कलशावर आपण हळदी कुंकवाचे पट्टे ओढले, नारळ वरती ठेवला, नारळावर सुद्धा हळदी कुंकवाचे पट्टे ओढले, त्याच्यावरही स्वस्तिक काढलं. अशा तऱ्हेने आपली ही कलशाची स्थापना झाली. तुम्ही वेदिका जे म्हणलात, तुम्ही सप्तधान्य, मग ते 7 धान्याची एकत्र पण चालतात किंवा प्रत्येकी वेगवेगळे, म्हणजे फक्त गहू टाकलं किंवा फक्त कारळ टाकलं? हल्ली बाजारात ना एकत्र केलेलं धान्य सुद्धा मिळतं. इतकं सोपं झालंय. त्यामुळे पटकन गेलं तुम्ही बाजारात ते सगळं आणलं तरी सुद्धा चालतं. नाही तर घरी सुद्धा आपण आपल्याकडे समजा नाही, आता एखादं गाव असतं तर मला परदेशातनं काही जणांचे फोन येतात की आमच्याकडे नाहीये आणि आम्ही इथून जाताना नेलं होतं पण मग आता ते खराब झाले. तर मग आम्ही काय करायचं, तर जे आपल्या घरात धान्य, कडधान्य जे एक 8-9 दिवसामध्ये उगवेल असं जे असेल ना, ते 6-7, ते जरी 7 प्रकारचे घेतले, मग त्यात तू जवस त्याच्यात तू जवस घेऊ शकते, तांदूळाच्या साळी घेऊ शकते, गहू घेते. फक्त मसूर वगैरे, चवळी मसूर त्याच्यामध्ये सहसा घातला जात नाही बरं का. पण असे 7 धान्य आपण त्याच्यावर घालून ते तयार करू शकतो. आता ही झाली घटस्थापना. मग आपण जे वरतून माळा सोडतो, वेगवेगळ्या असतात, त्याच्याबद्दल काय नेमकं काय सांगाल? तुला आणखीन एक मी घटस्थापनेची माहिती सांगते की ज्या वेळेला आपण श्रीफळ वगैरे ठेवतो की नाही, ती एक प्रकारची घटस्थापना झाली. पण काही जणांकडे त्याच्यावर श्रीफळ न ठेवता त्याच्यावर एक तबक ठेवतात किंवा ताम्हण ठेवतात, त्याच्यावर तांदूळ पसरतात आणि त्याच्यामध्ये देवीची प्रतिष्ठापना करतात. तर काही जणांकडे इथे श्रीफळ म्हणजे कलशावर श्रीफळ ठेवतात आणि देवघरातच विड्याचं पान घेतात, त्याच्यावर स्वस्तिक काढतात आणि त्याच्यावर देवीची प्रतिष्ठापना करतात. तर दोन्ही प्रकारे आपण कलश स्थापना जशी आपली प्रथा असेल, जशी आपल्याकडे परंपरा असेल त्याप्रमाणे करावं. शेवटी काय की आपण देवीची भक्ती करणार आहोत हे तर त्याच्यातनं आहेच. तर त्या पद्धतीने आपल्याकडे जशी प्रथा असेल तसं केलं तरी चालू शकेल. आता तू प्रश्न विचारला होता की माळा जे सोडतो आपण त्याच्याबद्दल. तर माळा सोडताना 9 दिवस वेगवेगळ्या माळा सोडण्याची काही जणांकडे प्रथा असते. काही जणांकडे पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ सोडण्याची प्रथा असते. प्रत्येक भागामध्ये तिथे जे जे उपलब्ध असेल त्याच्या माळा करून सोडल्या जातात. पण त्याच्यात एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण माळ ओवतो की नाही, त्यावेळेला त्याची फुलाची जी बाजू असते ती खाली आणि देठ वरती असावं. कारण तुला माहिती आहे, आपण ज्या वेळेला देवाला पत्री किंवा फुलं वाहतो किंवा नारळ आपण अर्पण करतो किंवा देवापुढे विड्याची पानं आपण जेव्हा ठेवतो त्यावेळेला त्याची देठाची बाजू ही देवाकडे असते. म्हणून आपण ज्या वेळेला माळ ओवतो त्यावेळेला फुलाचं जे म्हणजे झेंडूचं फुल घेतलं असतं त्याचं जे पाकळ्यांचा भाग खाली आणि देठ वरती असं
करावं असं माझ्या आजीने सांगितलं होतं, मी ते करते. अगदीच असं अगदीच. तर असं ते माला बंधन किंवा माळाबंधन जे असतं ते असतं. ते रोज एक एक माळ आपण चढवायची असते. त्याला बांधायची नाही म्हणायचं बरं का, त्याला चढवायची चढवायची असं असते. म्हणायचं. असं 9 दिवस आपण ज्यावेळेला देवाची पहिल्यांदा पूजा करायची आणि मग याला हळदी कुंकू वाहून ती माळ आपण त्याच्यावर वाहतो. असं ते माळाबंधन आपण करू शकतो. अच्छा, तर म्हणजे बोलता बोलता डोक्यात आला, आता आपण माळामध्ये कडकण्या त्या हो, आपण ओवतो. मग हो. देवीला आवडतं म्हणून आपण त्या गोष्टी करतो का त्यामागे पण काही काही गोष्ट हां, आहे? आता काही जणांकडे तू म्हणतेस तसं कडकण्या वगैरे बांधल्या जातात, पण ती त्या ठिकाणची प्रथा, परंपरा असते. हां, राईट. त्यामुळे तो प्रश्न त्या म्हणजे भागामध्ये होतो, त्यामुळे तिथे होतो. काही जणांकडे नाही होत. जसं आपल्याकडे आता आमच्याकडे स्वतः तू म्हटलंस, तर आमच्याकडे झेंडूच्या फुलांचीच माळा म्हणजे त्याचीच माळ तयार केली जाते आणि तीच लावली जाते म्हणजे असं. आता घटस्थापनेबद्दल तर तुम्ही सांगितलं, नंतर दुसरा येतो तो नंदादीप. नंदादीप म्हणजे नेमकं काय? हां. आता नंदादीप म्हणजे 9 दिवस सतत देवीच्या पुढे म्हणजे त्या आपण जे नवरात्र बसवलंय, याला आपण नवरात्र जे कलश स्थापना किंवा माळा सोडल्या ना, याला आपण नवरात्र बसवलंय असं म्हणतो बरं का. हां. म्हणजे तिथे आम्ही कलश स्थापना केली, आम्ही रोज माळा सोडतो असं नाही म्हणायचं. आमच्याकडे नवरात्र बसलंय असं बसलंय. म्हणायचं. आणि कारण आपल्या ह्याच्यात ती देवी बसलेली असते ना, तिथे असते, तिच्या प्रतिमेची आपण पूजा करत असतो. बरोबर. म्हणून त्याला बसलं असा शब्द वापरतो. आणि तिच्या समोर म्हणजे तिच्या जवळ आपल्या उजव्या हाताला म्हणजे आपण देवाची पूजा करत असताना आपल्या उजव्या हाताला समईची प्रतिष्ठापना केली जाते. आता ही समई कशी ठेवायची, तर आधी पहिल्यांदा तू एक ताटली ठेवायची, त्याच्यावर समई ठेवायची. समईसुद्धा जड बुडाची असली पाहिजे, कारण ती 9 दिवस आपण तेवत ठेवत असतो. मग त्याची वात आपल्याला कमी जास्त करावी लागते. मग समजा जर वजनाला हलकी असेल तर एखाद्या वेळेला ती लवंडण्याची शक्यता असते, म्हणून जड समई घ्यावी असं आपल्याला आपले जाणकार मंडळी सांगतात. मग ते तेलाचीच असते ती. त्याच्यात जी वात करतात ती 1 वीत आणि 2 बुटं अशी वात करायची. अशा 2 वाती करायच्या आणि त्या त्याच्यामध्ये ठेवायच्या. त्या वातीसुद्धा एक 6 अशा वाती करून हल्ली बाजारात त्याही मिळतात. 6-7 दिवस तेलामध्ये आधी भिजत टाकायच्या. म्हणजे त्या भिजल्या की लवकर त्या तेवतात. बरोबर. समई कधी पेटवली म्हणायचं नाही. तेवणे शब्द त्याच्याकरता आहे. तर समई मग ती चांगली तेवते. म्हणून मग त्या 2 हे लावून त्याचं तोंड वातीचं जे तोंड असतं ते नेहमी पूर्व, पश्चिम या बाजूला किंवा उत्तरेला असलं पाहिजे. ह्या 2-3 दक्षिणेकडे नसावं. थोडक्यात काय की दक्षिणेकडे नसावं. आपण पूजा करताना सुद्धा आपलं तोंड दक्षिणेकडे नसावं किंवा देवाचंही तोंड दक्षिणेकडे नसावं. तर ती आपण नंदादीप तो आपण लावतो, तर पहिल्यांदा त्या समईची आपण पूजा करायची. मग तिला हळद कुंकू, कुंकवाचे पट्टे, फुलं व्हायची. तिला आपल्याकडे असेल तर एखादा गजरा लावायचा. पण गजरा किंवा अशी एखादा आपण समजा माळ वगैरे घातली किंवा हार घातला, तर तो काही दिवसांनी सुकतो आणि मग तो काढण्याचा आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून माझं म्हणणं आहे की फुलं व्हावीत, थोडीशी पत्री व्हावीत आपल्याला जर अगदी आवश्यक आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला काढता आली पाहिजे आणि अशी तिची पूजा करून मग ती आपण म्हणजे आधी ती लावायची आपण आणि मग नंतर ही सगळी पूजा करायची. तिच्याभोवती रांगोळी काढायची आणि हे सगळं करत असताना पहिली गोष्ट तुला मी सांगते की आपल्या घरातल्या देवांची पूजा आधी करून घ्यायची. देवांची पूजा करायची, देवापुढे रांगोळी काढायची. त्यांना तुम्ही काय तुमची पंचोपचारे जशी पूजा करत असाल त्या पद्धतीने करून मग ही नवरात्राची घटस्थापना आपण करून मग नंदादीप आपला लावून झाला आहे, घटाची स्थापना आपली झालेली आहे, माळा आपण तयार करून ठेवल्या आहे, माळ आपण सोडलेली आहे. मग ह्या सगळ्यांची आपण पूजा करायची. मग ती पंचोपचारी पूजा म्हणजे आपण त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचं, त्यांना फुलं व्हायची, नंतर नैवेद्य दाखवायचा. अशा पद्धतीने आपण त्याची पूजा करू शकतो. अगदीच. आता एवढं तुम्ही सांगितलं, मी तर लक्षात ठेवून पूजा मी तरी करणार आहे. आता चौथा म्हणजे शेवटचा तुम्ही जो सांगितला कुमारिका पूजन, मग ती कशी केली पाहिजे पूजा? हां, नवरात्रामध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे आणि बऱ्याच जणांकडे अतिशय मोठ्या प्रमाणात कुमारिका पूजन केलं जातं. तर याच्यामध्ये जी 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतची एखादी मुलगी असेल, तर तिचं कुमारिका पूजन म्हणून आपण ती कुमारिका असते आणि तिचं पूजन आपण करतो. म्हणजे ती एक देवीच्या स्वरूपात आपल्या घरी येते असं आपण एक मनात विचार ठेवून किंवा मनात ती श्रद्धा ठेवून आपण तिची पूजा करायची असते.
मग अशी जी कुमारिका असेल, आपल्या आजूबाजूला ज्या कोणी असेल त्यांना सांगायचं की तुम्ही येत जा बरं का. म्हणजे मी तुमचं म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या मैत्रिणी असतील, त्यांच्या मुली असतील, तर त्यांना आपण सांगायचं की तुम्ही कुमारिका पूजा करण्याकरता मी तुम्हाला बोलवते. काही वेळेला काय होतं की पहिल्या दिवसापासून 9 दिवसापर्यंत रोज एक एक कुमारिका सांगतात. काही जणांकडे एकदम 9व्या दिवशी 9 कुमारिका सांगतात. काही जणांकडे पहिल्या दिवशी एक सांगतात आणि एक 9व्या दिवशी एक सांगतात, म्हणजे अष्टमीला एक सांगतात. असं प्रत्येकाकडची मी म्हटलं तसं प्रथा आणि परंपरा ही वेगळी असते. पण निदान कमीत कमी एका तरी नवरात्रातल्या कुठल्याही दिवशी कुमारिकेचं पूजन करावं असं आपल्याकडे शास्त्रात सांगितलंय. मग त्या कुमारिकेला आपण एक वेळ दिलेली असते, कारण तिची शाळा वगैरे बघितली पाहिजे ना आपल्याला. पूर्वी काय होतं, नवरात्रात सुट्ट्या बिट्ट्या होत्या बरं का आम्हाला. सण आले की सुट्ट्या जास्त असायच्या. आता अजिबात नाहीये तसं. त्यामुळे मग त्या सुट्ट्या असायच्या तेव्हा मजा असायची. मग ठरलेलं असायचं त्या घरी आम्ही जायचो, म्हणजे पूजा करायला. म्हणजे त्यांनी आम्हाला आमंत्रण मग ठरलेले जे कोणी असेल त्यांनी आणि आमंत्रण दिलेलं असेल, मग तिथे आम्ही जायचो. मग तिथे छान पाट मांडलेला असायचा, बाजूनी छान रांगोळी काढलेली असायची. मग तिथे आम्हाला म्हणजे ज्या कुमारिका असतील त्यांना बसवलं जायचं. मग तिचे पाय धुतले जायचे, म्हणजे रेग्युलर तामण ठेवून मग त्याच्यामध्ये पाय धुवून मग त्याचे पुसायचे, मग त्याच्यावर स्वस्तिक काढायचं. मग तिला हळद कुंकू लावायचं, गजरा किंवा वेणी द्यायची. मग नंतर तिला छान एक भांडभर केशरी दूध द्यायचं. मग तिला विड्याचं पान द्यायचं, तिची ओटी भरायची, या सगळ्या. आणि मुख्य म्हणजे तिला वस्त्र काहीतरी द्यायचं. म्हणजे आम्हाला पूर्वी फ्रॉकचं कापड दिलं जायचं, जे काही असेल ते वस्त्र तिला योग्य. मग आता तुला असं म्हणजे तुमच्या नवीन पिढीला कदाचित वाटेल मग त्याच्याऐवजी आम्ही एखादी वस्तू दिली तर चालेल का, तर नाही. नवरात्रामध्ये वस्त्राला जास्त महत्त्व आहे. वस्त्र, वेणी आणि दुधाचं जे आपण देतो ना नैवेद्य म्हणून, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या करायच्या. आणि सगळे केल्यानंतर तिला वाकून आपण नमस्कार करायचा. आता मग ती जर आपली लहान आहे आपल्यापेक्षा, मग कसा आपण नमस्कार करायचा, तर ती देवीच्या स्वरूपात आपल्या घरी आली म्हणून तिचा आपण काय तिला वाकून आपण नमस्कार करू शकतो. तुम्ही ओटी भरायची सांगितलं, मग ती कशी भरली पाहिजे ओटी आपण? हां, म्हणजे सवाष्णीने ओटी कशी भरायची ना. हां, नवरात्रात अगदी आवर्जून सगळ्याजणी देवीची ओटी भरतात. तू जर आपले जे काही देवीचे प्रत्येक गावामध्ये देवीची देवळं असतात, तिथे जर बघितलंस तर पहाटेपासून बायकांची रीघ लागलेली असते किंवा रांगा असतात की देवीचं दर्शन घ्यायचं आणि तिची ओटी भरायची. तर मग त्याच्यामध्ये असं असतं की एक देवीला नेहमी साडी द्यावी. साडी किंवा खण दिला तरी चालतो. मग साडी कशी असावी, ती रेशमी किंवा सुती असावी. शक्यतो सिंथेटिक वगैरे नसावी, काठा पदराची असावी. त्याच्यावर आपण थोडेसे तांदूळ ठेवावेत, थोड्या बांगड्या असाव्यात, हिरव्या बांगड्या असाव्यात, एक नारळ असावा, नारळाला हळदी कुंकू लावलेलं असावं, वेणी असावी आणि मुख्य देवीला तांबूल आवडतो. तांबूल म्हणजे विडा. तो गोविंद विडा म्हण, साधा विडा म्हण, तुला जसा जमेल तो त्याच्यात ठेवावा. काळे मणी म्हणजे असे ओवलेले काळे मणी असतात ते आपण त्याच्यामध्ये, म्हणजे जे सर्वसाधारण आपण एखाद्या सवाष्णीचं आपण ओटी भरतो ते ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे असतील त्या गोष्टी करून आपण कराव्या. पण बऱ्याच ठिकाणी मी बघते की त्यांच्या ह्याच्यात ते लिपस्टिक ठेवतात, नेलपेंट ठेवतात, टिकल्यांची पाकिटं ठेवतात वगैरे वगैरे. पण ह्या गोष्टींची खरंच काही आवश्यकता नसते. मुख्य देवीला हिरव्या बांगड्या एक लागतात, वेणी असते, तांबूल आणि खण आणि ओटीचं सामान. म्हणजे त्या तांदूळा म्हणजे ओटी आपण भरतो त्याच्यात नुसते तांदूळ नाही ठेवायचे, त्याच्यात एक लेकुरवाळी हळकुंड, एखादं कॉईन असेल किंवा नाणं म्हणतो आपण त्याला, एखादी सुपारी, असं घेऊन ते ताटामध्ये सगळं मांडायचं. म्हणजे आधी खण कापड, त्याच्यावर तांदूळ, त्याच्यावर नारळ आणि मग ह्या बाकीच्या गोष्टी आजूबाजूला ठेवून मग ती जी ताट असतं ते आपण देवीच्या अगदी असं आपल्या हृदयापाशी धरून मग देवीसमोर धरायचं आणि तिची ओटी भरायची. अशा तऱ्हेने ती ओटी भरली जाते. पण काही काहीला काय होतं की माझ्या मनात खूप आहे, देवळात जाऊन मला देवीची ओटी भरायची, पण मला ते शक्य होत नाही. अशा वेळेला आपण घरात संकल्प करावा. एका ताटात मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे सगळं भरावं आणि देवीला तो संकल्प करून ही देवीची ओटी आहे म्हणून ते ठेवावं. आणि ज्या वेळेला आपल्याला वेळ असेल, संध्याकाळी किंवा ज्या वेळेला गर्दी कमी असेल, तुम्हाला ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला तुम्ही देवीच्या देवळात जाऊन ओटी भरली तरी चालते. कोजागिरीपर्यंत आपण देवीची ओटी भरू शकतो. कोजागिरीपर्यंत? हां, असं एक आहे. आता आपण देवीची पूजा करतो, मग ती नवरात्रातच केली पाहिजे का, म्हणजे त्या व्यतिरिक्त अजून काही आहे जिथे आपण पूजा करू शकतो? हो, अगदी छान प्रश्न विचारला. आपल्याकडे देवीचं नवरात्र 4-5 प्रकाराने म्हणजे बसवतात. त्यातले 2 प्रकार गुप्त नवरात्र म्हणून असतात.
पण मुख्य जे आपण जे सगळ्या घरामध्ये केले जातात ना ते एक चैत्रातलं नवरात्र असतं. त्याला वासंतिक नवरात्र असं म्हणतात बरं का. ते ही देवीचीच उपासना केलेली असते. नंतर दुसरं जे नवरात्र ते आता आहे शारदीय नवरात्र. आता जे अश्विन महिन्यात असतं ना, अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत जे आपण नवरात्र बसवतो त्याला नवरात्र म्हणतात. शारदीय नवरात्र. ते अश्विन महिन्यातलं ते शारदीय. आणि पौष महिन्यामध्ये जे करतात त्याला शाकंभरी नवरात्र असं म्हणतात. ही 3 म्हणजे सर्वसाधारण घरांमध्ये ही 3 नवरात्र केली जातात. आणि सगळी तिन्ही ठिकाणी आता जी आपण म्हटलं ना त्या पद्धतीने उपासना देवीची केली जाते. मग प्रत्येका नवरात्रीत काही वेगळ्या पद्धतीने केलं जातं का? म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी वेगळंच केलं जातं असं नाही. साधारण जे आपण घटस्थापना, नंदादीप हे सगळीकडे असतं. परंतु बाकीच्या आता शाकंभरीच्या ह्याच्यामध्ये ती जरा वेगळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे तो पुन्हा वेगळा मोठा विषय म्हणजे मुख्यतः आपण शारदीय नवरात्रच आपण म्हणजे हे चैत्र म्हण किंवा अश्विन नवरात्र म्हण किंवा शाकंभरी हे देवीचे असतात. आणि ते प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रत्येकाची परंपरा प्रथा ही वेगवेगळी असते. त्याप्रमाणे देवीची आराधना केली जाते. शेवटी घुमून फिरून आपलं परंपरा पद्धत याच्यावरच येते सगळं. आणि एक तुला याच्यामध्येच मला सांगायचं की प्रत्येकाची प्रथा आणि परंपरा ही वेगळी असते. मग मी माझ्या पद्धतीने करते म्हणजे तुझ्याकडे ही पद्धत होत नाही म्हणजे तू चुकीची आहेस असं नाहीये. बरोबर. तू ज्यावेळेला तुझं लग्न झालंय का नाही? नाही. ज्यावेळेला म्हणजे ज्यावेळेला तुझं लग्न होईल आणि ज्यावेळेला तू नवरात्राची स्थापना तुझ्या घरचे मंडळी करतील तर तू त्यांच्या पद्धतीने नवरात्राची स्थापना करावी. त्यांच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या परंपरेप्रमाणे. आता ही माहिती तर तुला मी सगळी दिली पण त्या पद्धतीने जर केलं ना तर तो आनंद. हा एक कुळाचार आहे. त्यामुळे प्रत्येक कुळाचार हा प्रत्येकाच्या प्रथेप्रमाणे आणि परंपरेने साजरा केला जातो. तर ज्या ठिकाणी मला तुला नवीन पिढीची तू आहेस म्हणून तुला सांगते की ज्यांच्या घरी तू जाशील त्यांची जी प्रथा असेल त्यांची जी परंपरा असेल तीच तू पुढे न्यायला पाहिजेस. म्हणजे त्याच्यात मग मी आणखीन असं करीन मग मी देवीला अमकं मंगळसूत्र घालीन हे नसावं. जे त्यांचं आहे. कारण तुम्ही जर एखादी गोष्ट कुठल्याही सणावारामध्ये किंवा कुठल्याही कुळाचारामध्ये एखादी गोष्ट जर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे करायला सुरुवात केली तर ती तुम्हाला आजन्म करावी लागते. म्हणजे ह्या वर्षी तू मंगळसूत्र घातलं तर पुढच्या वर्षी नाही बाबा आता नाही मला जमत आहे किंवा या वर्षी मी उपवास केलेत आणि पुढच्या वर्षी मला जमत नाही तर असं नसावं. जे तू करशील ते तुला जोपर्यंत शक्य होते. आता मी म्हातारी झाली त्यामुळे मी गोष्टी काही सोडल्या. जोपर्यंत तुला शक्य होते तोपर्यंत तुला करायला पाहिजे. हा संयम हा तुझ्यामध्ये यायला पाहिजे. कारण आपले जे सगळे सणवार आहेत ना ह्याच्यामुळे आपला संयम आपल्या मनावर येतो आणि एक आपली अशी एक हे होते की नाही हे मी करून बघीन आणि कळत न कळत आपल्याला त्याच्यातनं एक एक मार्ग सुचले जातात. वा, अगदीच बरं झालं तुम्ही हे सांगितलं. कारण आता खरंच असं लोकांना प्रश्न पडतात की अरे ह्यांनी असं केलं तर मी असं केलं तर मी चुकणार नाही का, चुकतीये का मी, असे प्रश्न पडतात. नाही आणि एक लक्षात ठेव देव म्हण म्हणजे देवी म्हण गणपती बाप्पा म्हण हे कोणी काठी घेऊन बसलेलं नाही. आता मी तुला म्हटलं की उजव्या हाताला तू नेहमी म्हणजे आता नवरात्राची तर उजव्या हाताला ठेवली पाहिजे पण हे करताना तू असं करूच नको डाव्या हातालाच तू घंटा ठेव असं मी तुला सांगितलं. पण कदाचित एखाद्या पूजेच्या वेळेला डाव्या हाताची तुझी उजव्या हाताला राहिली तर लागली त्याने फार मोठा घोळ होतो. देव लागली तुझ्यावर रागवतो असं काही नाही. कारण देवाला माहिती आहे की तू मुद्दामून केलेलं नाही. पण तीच चूक जर तू सतत करत राहिलीस तर याचा अर्थ तू दुर्लक्ष करतेस. त्यामुळे तू दुर्लक्ष करू नकोस. जे तुला जे माहिती आहे जे आहे ते शक्यतो करण्याचा प्रयत्न करतो आणि तो जर तू केलास ना तर हळूहळू तुला त्याची सवय होऊन जाते. आणि मग त्याच्यात एक आनंद मिळतो की मी करते ते साधे सोपेपणाने श्रद्धेने आणि प्रेमाने करते. त्यामुळे देव हे करणारच त्याचे. आता नवरात्रीत आपण पूजा करताना काही स्तोत्र किंवा आरती वगैरे करतो. मग अशा कुठल्या वेगळ्या केल्या पाहिजेत का आपण आहेत त्या करतोय त्याच केल्या पाहिजेत? नाही आता आरती तर तुला माहिती आहे आपण देवीची आरती आधी गणपतीची आरती मग देवीची आरती. इव्हन नवरात्राची पण एक आरती आहे पण ती तशी विरळ आहे. पण तुला सांगायला हरकत नाही माझ्या पुस्तकात बहुतेक दिले तू ते घे. पण तू दुर्गा स्तोत्र म्हणू शकते, रामरक्षा म्हणू शकतेस, नंतर महालक्ष्मी अष्टक जे आहे ते तू करू शकतेस, कुंकुमार्चन म्हणून एक विधी असतो तो तू करू शकतेस. आणि देवीला रोज अगदी मनोभावे तू नमस्कार केला आणि जगदंबा जय जगदंबा असं म्हटलंस ना तरी सुद्धा चालू शकतं. हे तर तुला जर येत असेल तर तू
लावू शकतेस. लावू म्हणजे मी ह्याच्याकरता म्हटलं की हल्ली तुम्ही मोबाईलवर मोबाईल लावून वगैरे. ऐकू शकतात, तर हरकत नाही. हम्म. पाठ नसेल ना तर आपण असं केलं तरी चालतं. हम्म. सतत जर तू ऐकत राहिलीस, समजा तू आता एक संकल्प केलास की हा. हे दुर्गा स्तोत्र आहे, हे मी रोज ऐकणार वर्षभर. तर रोज तू गाडी चालवताना केव्हाही तू ज्या वेळेला हे असशील आणि त्यावेळेला तू ते ऐकलं तर वर्षभरात तुझं पाठ होईल. पुढच्या नवरात्रात तुला बरोबर. मोबाईलची गरज लागणार बरोबर. नाहीये. दुर्गा स्तोत्र म्हणजे हेच ना, प्रथम शैलपुत्रिणी, हो, द्वितीय ते ब्रह्मचारिणी. हां. आहे मला थोडं थोडं आहे मला. म्हणजे ते तुम्ही म्हणायला पाहिजे आणि हम्म. छान त्याच्यामुळे काय होतं या स्तोत्रांमुळे हा. आपली जीभ चांगली, उच्चार बरोबर. चांगले होतात आणि या गोष्टी लक्षात ठेवल्यामुळे आपली मेमरी पण, बुद्धी पण चांगली होते ना. अगदीच. आता हा झाला आपला सगळा पूजेचा भाग. आता जो सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो महिलांना, की उपवास हो. तो कसा केला पाहिजे. आता आमच्यासारखे जे आहे, जे कामात व्यस्त असतात किंवा वेळ मिळत नाही, त्यांनी कशा प्रकारे उपवास केला पाहिजे किंवा नवरात्रीच्या उपवासात आपण काय काय खाल्लं पाहिजे. कारण आपण बघतो की युजली बाकीच्या उपवासामध्ये आपण फक्त खिचडी वरई खातो, बट नवरात्रीच्या उपवासात आपण भेंडीची पण भाजी खातो, भाकरी खातो. मग असा काय फरक? आता नवरात्राचं काय आहे, सलग 9 दिवस उपास आहे. हो. इतर आपले उपवास कसे असतात की एक दिवसाचेच दिवसाचे. असतात. ते 9 दिवस सलग उपवास असल्यामुळे काही काही गोष्टी ह्या तिथे चालतात. म्हणजे की समजा भेंडी चालते किंवा आणखीन काही गोष्टी असतात त्या बरोबर. चालतात. राजगिऱ्याची भाजी राजगिरा. काही लोक खातात. तर हे उपवास सुद्धा 2-4 पद्धतीने केले जातात. उपवास म्हणजे जास्तीत जास्त देवाच्या जवळ आपण वास करणे. बरं. म्हणजे त्याची हे करण्याकरता, प्रार्थना करण्याकरता किंवा सेवा करण्याकरता आपण जास्तीत जास्त आपलं मन शांत किंवा सात्विक पद्धतीने आपलं त्याची पूजा केली गेली पाहिजे. हा त्याच्या मागचा खरा हेतू आहे. पण मग त्याच्याकरता आपल्याला सात्विक भोजन करायला पाहिजे. मग तामसी भोजन चालणार नाही. तामसी बरोबर. म्हणजे कसं तिखट, मसालेदार ह्या गोष्टी केल्या की मग तुझं पोट भरेल, पोट भरलं की झोप येईल, झोप भरली की झोप आली की कंटाळा येईल. तर ह्या गोष्टी आपल्या सुरू होतात. म्हणून उपवासाला महत्त्व आहे. बरं. पूर्वीच्या काळी उपवास म्हणजे फक्त दूध आणि फळं याच्यावरच असायचा. बरं. आणि बायका एवढंच फक्त 9 दिवस खात होत्या. बापरे. म्हणजे एवढंच 9 दिवसावर असायचं आणि सहज त्यांचा उपवास तो व्हायचा. पूर्वी काही साबुदाणा, बटाटा वगैरे काही नव्हतं. बरं. फक्त रताळे एकतर असायचे. म्हणजे रताळे उकडून खायचे, नाही तर भाजून खायचे. त्याचा किस हा नंतरची रेसिपी आली. पहिल्यांदा असं उकडलेलं, भाजलेलंच असंच रताळं खाल्लं जायचं. कधी कधी वरई म्हणजे भगर ती काही जणांकडे खातात. दाण्याचा कूट खाल्ला जातो. हे 2 आणि फळं सुद्धा काही आत्तासारखी खूप फळं नव्हती. केळी असायची, पेरू असायचा आणि डाळिंब वगैरे असेल तर मुख्य पण केळी जास्त असायची. नारळाचा वापर केला जायचा. अशा तऱ्हेने उपवासाचे पदार्थ केले जायचे. पण आता आपल्या यूट्यूबमुळे इतके उपवासाचे पदार्थ होतात की नाही, की मी आज उपवासाला हे करणार आहे, मी आज उपवासाला ते करणार आहे, आज मी आप्पे करणार आहे. दोघी एकच बोललो, गोड खायला मिळणार बहुतेक आपल्याला. तुमच्या हातून मिळणार. नक्की नक्की. तर आप्पे म्हणा, डोसे म्हणा किंवा साबुदाण्याची वडे म्हणा. पण उपवास हा ती जी घरातले मुख्य जे कोण असतं ना ते फक्त उपवास करतं. बाकीचे करू शकतात, करू शकत नाही. अगदी कुमारिका सुद्धा करू शकते. उपवास हे कोणी करू शकतात, पण एकाने तरी घरातल्याने उपवास करावा. काही जण काय करतात की नवरात्र ज्या दिवशी बसतं ना त्या दिवशी उपवास करतात. एक अष्टमीचा करतात आणि ज्यावेळेला नवरात्र उठतं त्यावेळेला एक उपवास करतात. म्हणजे प्रत्येकाकडची पद्धत ही वेगळी असते. मुख्यतः ज्यावेळेला आपली तब्येत आपल्याला साथ देत नाही त्यावेळेला हे असे उपवासाचे प्रकार केले जातात. परंतु काही जणांकडे एक अन्न खाल्लं जातं. एक अन्न म्हणजे पहिल्या दिवशी तू ताटामध्ये भाकरी, भेंडीची भाजी किंवा कुठली तुझ्या आवडीची भाजी जे तू पहिल्यांदा एका वाढून घेशील ते 9 दिवस तू तेच अन्न खायचं. समजा जर तू भेंडीची भाजी आणि भाकरी आणि एक ठेचा किंवा काय जे असेल ते, पण ह्याच्यामध्ये कांदा लसणाचा वापर नाही हं. आणि मसूर नाही. या काही काही गोष्टी आहेत की त्या उपवासाला चालत नाहीत. म्हणजे जरी उपवास नसला तरी उपवासाला या चालत नाही. या गोष्टी घालून आपण कुठलाही स्वयंपाक करायचा नाही. असे एक 2-3च. आणि बरं आता असंही नाही की आता मग मला एकदा हे 9 दिवस खायचे तर मी 10 पदार्थ ताटात मांडते म्हणजे रोज ते खाल्ले जातील असं नाही. 2-3च पदार्थ असले पाहिजे. मग तू दही भात घेऊ शकतेस, भाकरी, भाजी एखादी, दही भात घेऊ शकतेस. अशा पद्धतीने तो जो तू मेनू ठरवशील किंवा ते जे तू ठरवशील की हे जेवण मी जेवणार आहे, तर 9 दिवस सकाळ संध्याकाळ तू तेच जेवण जेवायचंस. म्हणजे तेच पदार्थ खायचेस. म्हणजे इथे तुझा पुन्हा संयम आला की नाही. म्हणजे आपले सणवार आपल्याला हे संयम शिकवतात. जास्त मनावर संयम येतो
आणि आपलं मन विचलित होत नाही की आता तू ती भेळ खाते, मी भेंडीचीच भाजी खाते किंवा माझं हेच आहे. तर काही दिवसांनी 2-3 दिवसांनी तुझं त्या गोष्टींकडे लक्ष सुद्धा जाणार नाही किंवा खाताय तुम्ही तुमचं खा, मला आपलं हेच खायचं असं. बरोबर तो तर ही संयम. हा संयम येतो आणि ह्या याच्यातनं तुम्ही देवीच्या प्रार्थनेकरता, देवीची तुम्ही जी सेवा करता त्याच्यात तुम्ही जवळ देवीच्या जायला लागता. तेच. अशा तऱ्हेने ते उपवास केले जातात. पण ठीक आहे, जे करतायत त्यांनी करावे तसे उपवास. म्हणजे माझं काही असं म्हणणं नाही की तुम्ही साबुदाणा खाऊ नका किंवा वडे करू नका. जे शक्य आहे ते खावं, पण जो एक खरा उपवास असतो ती पद्धत मी तुला सांगितली. बरोबर. काही जण मग फक्त सकाळी दूध किंवा पाणी पिऊन उपवास करतात आणि मग नंतर हो, असंही असतं ना, दूध फळ खाऊन तुम्ही करू शकतात. काही फक्त अष्टमीलाच उपवास करतात. काही दिवस एकभुक्त म्हणजे सकाळी जेवायचं नाही, फक्त रात्रीच म्हणजे सकाळी उपवासाचं खायचं नाही, फक्त रात्रीच म्हणजे संध्याकाळीच उपवासाला काहीतरी एक गोष्ट खायची. मग ते बगर ते बगर एकदाच जेवायचं. मग आता आपले डायटिशियन आपल्याला काय सांगतायत तेच सांगतायत ना. म्हणजे पूर्वीपासून हा प्रकार होता. 9 वर्षभर माझं जे वाढलेलं वजन असेल ते 9 दिवसात चांगलं कमी होतं. हा आपल्याला केवढा फायदा होतो सांग बरं मला. आता उपवासाबद्दल तर तुम्ही सांगितलं जो की मी करतेच आहे, बट आपण उपवासाला जे खातो तोच नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचा का वेगळे काही पदार्थ? हां, आता नैवेद्याची सुद्धा गंमत आहे बरं का. म्हणजे गंमत म्हणण्यापेक्षा की आपण खूप काय प्रथा परंपरा मी नेहमी म्हणते ते, त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरची परंपरा प्रथा वेगळी असते. त्याप्रमाणे देवीला नैवेद्य दाखवला जातो. पण देवी भागवतीमध्ये देवीला कुठले नैवेद्य कुठल्या दिवशी दाखवायचं हे सुद्धा सांगितलं. आणि ते जर तू नैवेद्य बघितलेस ना, मी तुला सांगतेच आहे आता, पण ते जर तू बघितलेस ना तर ते इतके सोपे आहेत की आपण सहज ते दाखवू शकतो. म्हणजे त्याच्याकरता आपल्याला फार स्वयंपाकघरात 2-2 तास 1-1 तास काढला पाहिजे असं काहीच नाही. आपण ह्या प्रथा आणि परंपरेने आपण ह्या गोष्टी वाढवलेल्या आहेत. तर हे जे शास्त्र जे आपलं आहे ना ते जर आपण जपलं ना तर आपलं जे आपल्याला या सगळ्या गोष्टींचं टेन्शन येतं ना, बापरे नवरात्र आले, आता मी उपवास कसं करू, मग देवीला नैवेद्य दाखवावं लागेल, मग मला हे आणावं लागेल, काही लागत नाही. अगदी घरातल्याच गोष्टी आपण देवीला नैवेद्य दाखवू शकतो. जे मी सांगितलं त्याप्रमाणे देवी भागवती याच्यामध्ये सांगितलं. तर ज्यावेळेला मी पुस्तकाचं लिखाण करत होते ना तेव्हा खूप असं वाचनात आलं आणि त्यामुळे मला या गोष्टी लक्षात आल्या की खरंच किती सोपं आहे ह्या सगळ्या गोष्टी. आपणच त्याचं बऱ्याच वेळेला प्रथा आणि परंपरेच्या ह्याच्यामध्ये त्या गोष्टी वाढवतो. अर्थात ज्या गोष्टी आपण प्रथा परंपरेने करतो ते आपण चांगल्या हेतूने करतो. देवीला जे आपल्याकडनं जास्तीत जास्त चांगलं देता येईल ते देण्याचा आपण प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यात गैर काहीच नाहीये. पण त्यामुळे काय होतं की आपल्या बायकांना त्याचा खूप ताण येतो की स्वयंपाकघरही सांभाळा, नैवेद्याचंही करा, बाहेर कामालाही जा, तिथेही तुम्हाला टेन्शन्स असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याचा तुमच्या हेल्थवर म्हणजे तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. म्हणून सोपं साधं परंतु ते श्रद्धेने जर तुम्ही देवाला कुठलाही नैवेद्य अर्पण केला ना तर तो देवापर्यंत पोचतो. आता हेच तुला मी सांगते. आता सोमवारी आता आपण रविवारपासून धरूया. रविवारी देवीला खिरीचा म्हणजे पायस याचा नैवेद्य दाखवला जातो. मग ती खीर तू शेवयाची कर, साबुदाण्याची कर, ज्या तुला योग्य वाटत असतील, ज्या तुला जमत असतील, किंवा गव्हाची खीर आहे या कुठल्याही प्रकारची खीर. विशेषतः बहुतेक गवल्याची खीर पूर्वी केली जायची. गवले, हा तुला हाही शब्द नवीन असेल ना. बोटवे म्हणतात, गवले म्हणतात, मालत्या असतात. म्हणजे शेवयाचाच प्रकार असतो पण तो छोटा छोटा केला जातो. वेगवेगळ्या आकारात केला जातो, त्याला गवले म्हणतात. पूर्वी देवाला नैवेद्य हा गवल्यांच्या खिरीचाच केला जायचो. पण आता काही ते शब्द बाजारातही मिळतं, ते तू आणू शकते. नाही तर आपल्या शेवयाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला तरी चालतं. म्हणजे रविवारी आपली खीर झाली. आता सोमवारी गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा. गाईच्या तुपाचा फक्त तूप. त्याचं गाई किती सोपं आहे सांग बरं मला. गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवायचा. आता मंगळवार, सोमवार झाला आता मंगळवारी आपण केळीचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे केळ घ्यायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा. बुधवारी लोण्याचा नैवेद्य दाखवायचा. म्हणजे बघ सोपे पदार्थ आहेत की नाही. हा पण लोणी म्हणजे अमूल नाही बरं का, आपलं ताकावरचं लोणी. मग त्याच्यात थोडीशी साखर घातली तरी सुद्धा चालू शकते. एवढं सोपं आहे त्या गोष्टी आणि आपण एवढ्या वाढवून नंतर गुरुवारी खडीसाखर आणि शुक्रवारी नुसत्या साखरेचा. त्याच्याकरता तुला खूप तयारी करावी लागते असं अजिबातच नाही. बरोबरच. एवढं खरंच म्हणजे मला जेव्हा कळतं तेवढ्या सोप्या गोष्टी आहेत, उगाच आपण एवढं वेळ घालून सगळ्या गोष्टी करतो. बट
एवढ्या सोप्या गोष्टी जर आपल्याला कळायला तर आपला पण खूप वेळ वाचेल. जी आमच्यासारखी पिढी आहे ज्यांना अगदी. करायच्या आहेत गोष्टी ते मनापासून आणि श्रद्धेने पण करते. आणि शेवटचा वार राहिला म्हणजे शनिवार. शनिवारी पुन्हा गाईच्या तुपाचा. म्हणजे तुला जर सागर संगीत स्वयंपाक करणं जमत नसेल तर निदान कमीत कमी तू एवढ्याचा नैवेद्य जर मी आता सांगितल्याप्रमाणे बरोबर. दाखवलास ना तरी सुद्धा चालू शकतं. इतकं सगळेच तू सणवार तू घेतलेस ना तर हां. साधे आहेत, सोपे आहेत आणि मुख्य मनाला भावतील. जे तू करशील ना ते तू मनोभावे कर. छान कलशाची स्थापना, माला म्हणजे माळा बंधन म्हणजे आपण माळा सोडतो म्हणतो त्याला. हो. माळा आहे. एखाद दिवस कधीतरी एखाद्या कुमारिकेची जरी तू पूजा केलीस तरी सुद्धा चालू शकते. नैवेद्य ते आत्ता मी सांगितले त्या पद्धतीने केले तरी चालू शकतात. हो. तुझ्या एकान्न खाऊन सुद्धा उपास करू शकतेस. पण एकदा करून बघावेत ह्या गोष्टी. कारण आपल्या मनावर किती हे आहे, संयम आहे ते आपल्याला कळतं. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक काही जण भाजलेले पदार्थ खातात बरं का. म्हणजे तांदूळ, गहू भाजून त्याचे जे पदार्थ केले जातात बरं. तसे सुद्धा ते मग सांगताना राहिलं आता तुझ्याशी बोलताना आठवलं. म्हणजे थालीपीठ म्हणा किंवा हे असे भाजून जे पदार्थ आपण पिठं करून त्याचे जे पदार्थ आपण तांदूळ भाजून त्याची खीर केली म्हण किंवा तांदूळ भाजून त्याचा आणखीन काही एखादा छान प्रकार केला असं केलं तरी खूप छान. आणि इतके अगणित पदार्थ आहेत. एवढे सगळे पदार्थ आम्ही तुमच्या चॅनलवर तर बघतोच. एवढे पदार्थ आहेत ते पण सोपे सोपे अगदी अगदी खरंच. आणि हे करावं ग, मनोभावे करावं, खरंय. श्रद्धेने करावं, प्रेमाने करावं. आणि जे अगदी मला सगळ्यांना सांगावं असं नेहमी वाटतं की जे तुम्हाला शक्य आहे, जे तुम्हाला जमेल, कुठलंही टेन्शन न घेता अरे बापरे म्हणत काही करू नये. कुठल्याच छान देवापाशी जावं. मी तर देवीपाशी म्हणा, गणपती बाप्पा बसला तर, महालक्ष्मी ज्या वेळेला आपल्या आता ज्येष्ठ गौरीच्या हे झाली ना हो, पूजा पूजा. त्यावेळेला नवरात्रात रोज एक 5 मिनिटं देवीसमोर बसते आणि सांगते की या वर्षी असं झालं, मग हे झालं. अशा गप्पा मारायच्या. आई आल्यावर आपण कशा गप्पा मारतो की बरोबर. नाही, सुखाच्या दुःखाच्या सगळ्या गप्पा माराव्यात. बघ तुझं मन इतकं हलकं होईल आणि तुला इतकं बरं वाटेल. आणि मग देवीला या सगळ्या गोष्टी माहिती असतातच पण हो. तिला त्या कळल्यावर हे छान वाटतं आणखी. की हा बाबा आणि मुख्य ह्या सगळ्या नवरात्रांमध्ये किंवा देवाच्या ह्याच्यामध्ये आपण आपल्याला कशा करता आपण हे सगळे सणवार करतो की आपल्या कुटुंबाला चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे, सुख संपत्ती, कुटुंबात सतत आनंद असावा, भांडण टंडण होऊ नये, वंशवृद्धी व्हावी म्हणून हे नवरात्र आणि आपण हे करत असतो. मग आपल्या कुटुंबाबरोबर आपण सगळ्यांच्या कुटुंबाकरता पण मागायचं. हे भारतात किंवा महाराष्ट्रातलंच म्हणत नाही मी, अगदी सांगते की इतर देशात सुद्धा जे कुटुंब आहेत त्यांच्याकरता पण आपण मागू शकतो. आपले जवान आहेत, पोलीस आहेत, हे सगळे लोक आपल्याकरता किती काम करतात बरोबर. आपण जरी म्हटलं किती नाही म्हटलं, डॉक्टर मंडळी आहेत त्यांच्याकडे नवरात्र असेल, ज्या डॉक्टरीन बायका असतील, म्हणजे डॉक्टरीन बाई म्हणतो आपण त्यांना, तरी त्या जातातच ना कामाला की नवरात्र आहे, मी आता काही कुठे जात नाही, आज मी येणार नाही बाबा तुम्हाला तपासायला, असं होऊ शकत नाही. इव्हन आपल्या सैन्यामध्ये सुद्धा किती बायका काम करतात. सगळ्या ह्या स्त्री शक्तीला ह्या नवरात्रामध्ये आपण वंदन करायला पाहिजे आणि सगळ्यांबद्दल एक छान आदर प्रेम ठेवून त्यांच्याकरता सुद्धा आपल्या कुटुंबाबरोबर त्यांच्याकरता सुद्धा आपण आयुष्य मागितलं पाहिजे, सुख समृद्धी मागितली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि दर सणाला आम्ही देवासमोर बसून हे मागणं मात्र नक्की मागते. म्हणजे आता असं म्हणायला हरकत नाही की नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. अगदी 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 म्हणायला म्हणण्यापेक्षा हे आहेच आहे. या सगळे ही जागरच आहे. कारण सगळ्या शक्ती बघ ना तू, ज्या आता त्याचे 9 रूप आहेत. एक कालरात्री आहे, एक चंद्रघटिका आहे, सगळे वेगवेगळे रूपच आहेत. आणि ही सगळी 9 रूप आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये आहेत. बरोबर. मग त्याचा फक्त आपण उपयोग करायचा आणि त्याचा समाजाला आणि कुटुंबाला उपयोग आपण करून द्यायचा. हेच हे आपल्याला नवरात्रातनं शिकायला मिळतं असं मला वाटतं. तुला जरा जास्तच सांगतेय का मी? नाही, मला खूप नवीन गोष्टी कळतात उलट. कारण आजी असेल ना की असं होतं, नात समोर दिसली की जे मनात येईल ते सांगायला पाहिजे. नाती पण एवढ्या उत्सुकतेने विचारतायत ती एक नवीन गोष्ट आहे. कारण कुठेतरी आपले हे संस्कार जपले पाहिजे. आणि त्याच्यातलं जर पॉझिटिव्ह जे म्हणतो ना आपण विचार, सकारात्मक विचार जर आपण घेतला ना तर हे सणवार इतके छान वाटायला लागतात आणि खूप आपण आनंदाने करायला लागतो. वा. आता तुम्ही सगळी माहिती सांगितली, घट कसे बसतात किंवा उपवास कसा केला पाहिजे. आता
मगासपासून माझ्या डोक्यात एक प्रश्न येतोय, तो म्हणजे उत्तर पूजा कशी करायची. हो. आता ही सगळी पूजा तर झाली, मग आता उत्तर पूजा ती कशी केली पाहिजे. आता उत्तर पूजा सुद्धा काही जणांकडे अशी प्रथा आहे की 9व्या दिवशीच उत्तर पूजा केली जाते. म्हणजे बर नवरात्राच्या 9व्या दिवशी उत्तर पूजा केली जाते. तर काही जणांकडे दसऱ्याला केली जाते. बर मग ज्या दिवशी उत्तर पूजा केली जाते, मग 9व्या दिवशी केली असेल तर उत्तर पूजा म्हणजे काय की ते घट आपण जो बसवलेला असतं त्याचं उत्थापन करायचं. बर मग आपण त्या दिवशी त्याला हळदी कुंकू व्हायचं, नेहमीसारखी छान सागर संगीत पूजा करायची आणि एक आरती वगैरे करायची. नैवेद्य काय आपण केलेला असेल तो त्या दिवशी दाखवायचा आणि मग त्या आपण ज्या माळ्या 9 दिवस लावलेल्या असतात ना, त्या काढून ठेवायच्या किंवा त्या उतरवायच्या. तो जो घट असतो त्याच्यावर आपण थोडेसे तांदूळ व्हायचे आणि मग तो घट थोडासा हलवून ठेवायचा. असं झालं की उत्थापन होतं. मग नंतर जी आपण देवीची टाक म्हणा किंवा मूर्ती म्हणा किंवा फ्रेम म्हणा, ती जी आपण ठेवलेली असते ती जागच्या जागी ठेवून द्यायची. हे काही जणांकडे 9व्या दिवशी पण करतात, काही जणांकडे 10व्या दिवशी करतात. मला तुला सगळ्यात पहिली एक गोष्ट ह्याच्यामध्ये सांगायची की प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. जरी मी आज तुला ह्या सगळ्या गोष्टी माहिती सांगितल्या असतील तरी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यामुळे आपल्या घरातले ज्येष्ठ मंडळी जे असतील ते, आपले गुरुजी असतील ते, त्यांना विचारून शेवटी आपल्या ह्याच्यात जसं काही फरक असतील त्या पद्धतीने आपण केले पाहिजेत. म्हणजे जरी मी तुला ही माहिती सांगितली, उद्या तू सासरी गेली आणि सासू म्हणाली नाही हां आपल्याकडे अशी पद्धत आहे, नाही नाही मला अनुराधा आजीने असं सांगितलंय, असं करू नकोस. त्यांच्याकडे ज्यावेळी एक आजी म्हणून तुला मी हा सल्ला देते की त्यांच्याकडे ज्या प्रथा असतील, ज्या परंपरा असतील ते आपण सांभाळल्या पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घरातली परंपरा, प्रथा, उपवासाची म्हणजे पदार्थ हे सगळे वेगळे असतात आणि त्या पद्धतीने आपण केले पाहिजे. त्यात एक सांगायचं मग राहिलं की सप्तशतीचा पाठ ह्याच्यामध्ये केला जातो बरं का. सप्तशतीचा नवदुर्गेचाच एक पाठ असतो, तो सुद्धा केला जातो. ते मग तू विचारलं होतंस ना मला, त्याच्यात ते नेमकं सांगायचं राहिलं. असं कधीतरी काही वेळेला नंतर आठवतं. आता फक्त एक प्रश्न पडला, तुम्ही म्हटलं घट हलवून ठेवायचा, मग तो जागच्या जागी हलवायचा की दुसरीकडे ठेवायचा? तू म्हणते ते बरोबर आहे, नुसतं हलवून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण तिथून तो बाहेर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण तिथून त्याचं विसर्जन करायचं. मग त्यातलं जे पाणी असतं ते सगळ्या घरभर आपण शिंपडायचं. बाकीचं जे माळा किंवा हे पानं असतील, विड्याची पानं ती जी असतील ती आपण आपल्या बागेमध्ये त्याचं विसर्जन करायचं किंवा वाहत्या पाण्यामध्ये करायचं. ते जे उरलेलं पाणी जे असेल ते आपण एखाद्या कुंडीमध्ये घालायचं. पण ह्या गोष्टी सगळ्या तुळशीला घालू नये असं म्हणतात. म्हणजे हे पाणी तुळशीला घालू नये. बाकी तुम्ही झाडांना किंवा कुठे एखाद्या ह्याला घातलं तरी सुद्धा चालू शकतं. आपण एक माळा वस्त्र गौरीला वाहतो, म्हणजे घटाला वाहतो, म्हणजे कापसाच्या केलेल्या असतात बघ, त्या ज्या असतात ना त्या नेहमी कुठेतरी झाडाला अडकवून ठेवाव्या. म्हणजे पक्ष्यांना घर बांधायला त्याचा छान उपयोग होतो. म्हणजे मी हल्ली असं करायला लागले, मला कोणीतरी सुचवलं आणि मला ते खूप आवडलं आणि त्याचा त्यांना छान उपयोग होत असेल, म्हणजे त्यांच्या पिल्लांना मऊ गादी मिळत असेल. तर ह्या गोष्टी आपण साधारण उत्थापन करताना करायच्या. काही जणांकडे दसऱ्याला करतात आणि उपास जो सोडायचा असतो तो दसऱ्याला, म्हणजे 9 दिवस पूर्ण उपास करून दसऱ्याच्या दिवशी आपण उपास सोडायचा. मग त्या दिवशी बऱ्याच जणांकडे श्रीखंड करतात, कोणाकडे पुरणपोळी करतात. मग जे काही आपल्याकडे करत असतील तो स्वयंपाक करायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि आपण उपास सोडायचा. आता तुम्ही सगळं नवरात्राबद्दल तर सांगितलं, तर नवरात्र नंतर असतो तो दसरा. आता दसऱ्याला आपण आपट्याची पानं देतो, म्हणजे आपण सोनं म्हणतो, सोनं घ्या सोन्यासारखे राहा. आणि तसंच संक्रांतला पण तिळगुळ देतो, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. मग यामध्ये काही डिफरन्स आहे का? म्हणजे तिळगुळ देताना आपण कोणाला दिला पाहिजे, मोठ्यातून लहानांकडे का लहानांना मोठ्यांकडे? असं त्याच्यात साधं एक मला असं वाटतं, म्हणजे मी आपला अर्थ लावलेला की तिळगुळ जो देतात ते मोठी मंडळी म्हणजे मोठे लहानांना देतात की तिळगुळ घ्या आणि आमच्याशी गोड बोला, असं त्याच्यात असतं. परंतु दसऱ्याला ज्या वेळेला सोनं आपण देतो तर ते लहान जे असतात, वयाने जे लहान असतात किंवा नात्याने सुद्धा जे लहान असतात ते मोठ्या माणसांना देतात. कारण ती सोन्याची कमाई करून ते तुमच्या चरणी मी तुम्हाला आधी आम्ही अर्पण करतोय, तुम्हाला आधी देतोय, हा एक त्या मागचा एक आदर असतो. आणि म्हणजे आम्ही जे कमवतो ते आम्ही तुम्हाला दिलं, असं असावं असं मला वाटतं. म्हणून मग ते सोनं नेहमी, म्हणजे जी आपण आपट्याची पानं असतात ती नेहमी लहानांनी मोठ्यांना द्यावी. आता आजी आपण पॉडकास्टच्या शेवटी आलोच आहे. आता मला खरं तर बोलणं थांबवायची तर इच्छा होत नाही, अजून आपल्या खूप गप्पा होतील, पण आता आपल्याला वेळेची मर्यादा आहेच. सो मग आता जाता जाता तुम्ही असा एक
प्रेक्षकांना काय संदेश द्याल? प्रेक्षकांना म्हणता येईल किंवा आमच्यासारख्या पिढीला ज्यांना नवरात्राची खूप उत्सुकता आहे किंवा काय कसं केलं पाहिजे, तर आमच्यासारख्या पिढींना असं काय सल्ला द्याल की जेणेकरून त्यांच्यात थोडेफार बदल होतील? नाही, बदल म्हणजे मला तुमच्या पिढीचा खूप आदर आहे, कारण तुम्हीच घर सांभाळता, बाहेरच्या गोष्टी, आणि बाहेर टेन्शन्स खूप असतात, बरोबर. आणि सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे तारेवरची कसरत असते, तुम्ही करतच असता. पण तरीसुद्धा हे करत असताना आपण आपली संस्कृती म्हणा किंवा ह्या गोष्टी आपल्याला माहिती असाव्यात. समजा जर उद्या तू परदेशात गेली आणि त्यांनी विचारलं तुला नवरात्र म्हणजे काय असतं गं, तर तुला ह्या गोष्टींबद्दल ठामपणे सांगता आलं पाहिजे नवीन पिढीला. बरोबर. मग तुम्ही पूजा करताना अगदी मी आत्ता सांगितली तशी नाही साग्रसंगीत जमली, तुला कलश स्थापना किंवा माळाबंधन नाही जमलं, हरकत नाही. पण देवी जर तुझ्या घरात असेल, तुझ्या ह्याच्यात असेल, तर तिला रोज तू नमस्कार करू शकतेस. कारण हे सगळे विधी किंवा हे जे आपले कुळाचार असतात हे मोठ्या घरी होतात किंवा आपल्या सासू सासऱ्यांकडे, आणि तू समजा बंगलोर किंवा कुठेतरी कामानिमित्त आहेस, तुला तिथे जाणं जमत नाही, पण तुझ्या घरात जी देवी आहे, अगदी अन्नपूर्णा तर असेलच ना आपल्या घरामध्ये, तिची जरी तू रोज 9 दिवस छान पूजा केलीस, तिला प्रार्थना केलीस, तिला तिची आरती केलीस, तरी चालू शकतं. म्हणजे दरवेळेला आपल्याला गावाकडे जमेल आणि तिथे आपण काही करू शकू असं जमत नाही ना. तुम्हाला रजा मिळाल्या पाहिजे, तिथे जमलं पाहिजे. बरं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी जर करू शकलो आपण तर ते अवघड जाईल. मग ह्या गोष्टी आपण करू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही बिनधास्त देवीची पूजा करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि श्रद्धेने सगळ्या गोष्टी करा. फळ हे मिळतच राहतं. ते आत्ता मिळेल, उद्या मिळेल, नाही तर परवा मिळेल. म्हणजे ते आपण त्याची अपेक्षा करायचीच नाही. फक्त जितकं आपल्याला करता येईल तेवढं आपण आनंदाने केलं, आणि जर तुम्ही केलं तर पुढची पिढी तुमच्याकडनं शिकेल. त्यामुळे ह्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. आणि काही अडलं तर हे सांगायला आजी आहेच. अगदीच. आता मला पण काही अडलं की आजी, हो, हे अगदी. अडलंय मला सांगा तुम्ही कसं केलं पाहिजे. अगदी जरूर. अगदीच. सो प्रेक्षकांना नक्कीच कळालं असेल की नवरात्र कशी साजरी केली पाहिजे, पूजा कशी केली पाहिजे. सो तुमच्या इथे कुठली वेगळी पद्धत असेल ती पण आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, त्यावर आम्ही नक्की रिप्लाय देऊ तुम्हाला. आजी, तुम्ही पॉडकास्टला आलात, एवढा वेळ दिला आम्हाला, त्याबद्दल खरंच धन्यवाद. आणि तुमचेही खूप धन्यवाद, कारण तुमच्यासारखी नवीन पिढी आज ही पॉडकास्टिंग करते, म्हणजे पॉडकास्ट करते, आणि मुख्य ह्या विषयावर तुम्हाला उत्सुकता आहे, ह्याचा मला आनंद झाला, खूप आनंद होतोय. आणि तुमची आजी होती ह्याचा जास्त आनंद होतो. तुम्ही तर ऑलरेडी लाडक्या आजी आहातच, त्यात काही विषयच नाहीये. खूप छान, खूप आनंद झाला, आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.